संपूर्ण आयोजक आपल्याला पाहायला मिळतो ओमसाई मित्र मंडळ यांचं विशेष प्रेम असणारा असा हा क्रीडा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे DMT दुर्गामाता टेकडी क्रिकेट संघ सध्या नाणेफेकी जिंकून त्यांना क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. गेम ऑन मॅच ला होईल सुरुवात. विनोद आणि रोशनची ही सलामीची जोडी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जय सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथून फेस केला जाईल विनोदच्या माध्यमातून. ऑफ साइडला भरपूर चांगला फटका एक सिंगल एकवडली जाते. वेगानं कंप्लीट करत असताना श्री गणेश झाला एका दाबीनं सुरुवात केली आहे. गोलंदाजी करत असताना दुर्गामाता टेकडी संघ तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच याच विभागातील जवळचा संघ अनेक वेळा आपण पाहिला. अनेक वेळा भरपूर चांगला खेळ अनेक टुर्नामेंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळत जरूर असतो. परंतु आता या टुर्नामेंट मध्ये कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल हे देखील पाहावं लागेल. आत्मविश्वास दुणावलाय कारण अगदी ओमसाई क्रीडा मंडळ यांचा जवळचा संघ म्हणजे दुर्गामाता क्रिकेट संघ. भरपूर साऱ्या शुभेच्छा या संघाला देखील आल्या गेल्यात. बॅकफुट वरती गेले कट करायचा प्रयत्न डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती एक सिंगल एकवटत असताना स्ट्राइक रोटेट जरूर झाले परंतु त्यानंतरचे दोन बॉल हे डॉट पद्धतीने फेकले जात आहेत. विनोदच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र दिला गेला रोशनला परंतु आता त्या कानमंत्राचा वापर कशा प्रकारे केला जाईल. रोशनच्या माध्यमातून दोन बॉल त्यानं फेस केले एकही दावा बनवला नाही आहेत. तिसरा बॉल ऑन साइडला पायावरती आदळलाय जरूर. भरपूर चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 2 धावा. शेवटचे 2 बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दावा खर्च केला जात आहेत. आता टप्पा हरपल्यात फलंदाज विनोद ज्यावेळी स्ट्राईक एंड वरती आला स्ट्राईक रोटेट झाले त्यामुळे आता लाईन लेंथ देखील थोडासा वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात दावा खर्च केल्यात जे 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाल्यात. कदाचित त्या 2 धावा इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केल्या जातात की काय. 4 बॉल 4 धावा धाव फलकावरती. हा बॉल खेळायचा होता ऑन साइडला परंतु चेंडू ऑफ साइडला जातो. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एक्स्ट्राची दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांना तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे तर तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. बॅट्समन सेफ असेल. 2 धावा या एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून योग्य कॉलिंग करताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी एकच धाव होते त्या ठिकाणी दुसरे धाव देखील सोडली गेली. वेगाने त्या 2 धावा एकवटत असताना संघाची टोटल आता 2च्या मदतीने पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावा 6 रन्स ऑन बोर्ड. सोडून दिला आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक धाव खर्च केली जाते. जय गोलंदाजी करतोय भरपूर चांगली आहे परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यानं 3 धावा खर्च केल्यात त्यामुळे आता इथून धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. हा बॉल चांगला शेवटचा बॉल डॉट फेकला गेलाय. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय. 6 बॉल मध्ये धावा धावफलकावरती लावल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा. सात धावा धावफलकावरती पहिला षटक समाप्त झालाय. दुसऱ्या गोलंदाजीसाठी फ्रेश गोलंदाज इथून वापरला जाईल. आता प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. दुसरा स्पेल मध्ये सामना करेल रोशन.
ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेतलाय. पंचाने देखील सांगितलं लेग बाईटची ही धाव असेल. 8 धावा फलकावरती. एक एक धावांना आता संघर्ष केला जातोय सारा 11 कल्याण या संघाच्या माध्यमातून. नक्कीच जे कोणी रस्त्यावरती पार्किंग करतायत सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यवस्थित पार्किंग करायच्या. कोणत्याही दुसऱ्या वाहनांना त्रास होऊ नये याची संपूर्ण प्रेक्षकांनी खेळाडूंना थोडीशी विनंती असेल. नऊ धावा फलकावरती आहेत. सिंगल एकवटले. आता 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक केलाय अगदी प्रथमेशने देखील. ज्या प्रकारे पहिल्या षटकात धावा बनल्या त्या प्रकारे इथे देखील गोलंदाजी केली जाते. हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर अवंतर स्वरूपात धावा कर्ज होतील. 11 धावा फलकावरती. आणखीन एक बॉल सोडून दिलाय पायावरती. कदाचित मारा करण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून केला जातोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. फटका चांगला टॅप केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल एकवडले जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावफलकावरती 13 रन्स 13 धावा या धावफलकावरती लावल्या जातात. या षटकामध्ये देखील 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. त्याचबरोबर सन्मान्य कैलाशी वडिले साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. वाईट +1 एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा असतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल फटका चांगला खेळाडू उपस्थित आहेत. चांगले प्रयत्न यश देखील लाभला गेला. एकच धाव या चेंडूवरती एकवडला गेला. स्वतःला स्ट्रेच केला. अगदी आपण पाहतोय हा बाउंड्रीचा फटका अडवण्यासाठी फक्त एक सिंगल एकवडले. शेवटचा बॉल सोडून दिलाय. खरा बॉल. वाईट चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये सातत्यानं हा 3रा वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला होता परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. या बॉलवरती कोणत्याही प्रकारच्या धावा नाहीयेत. शेवटचा बॉल राहिला गोलंदाज प्रथमेशच्या नावावरती. आता 12 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि धाव फलकावरती लावल्यात एकंदरीत 17 धावा. 8.50 च्या सरासरीने या 17 धावा धावफलकावरती लावल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. खरं तर या अगोदर आपण पाहिलात 40 ते 45 धावा ज्या वेळेस धावफलकावरती लावल्या गेल्या त्या वेळेस टार्गेट डिफेंड केले गेले. परंतु कमीत कमी 28 ते 30 धावा ज्या वेळेस बनल्या गेल्या त्यावेळेस ते लक्ष अगदी सहजरित्यानं कंप्लीट करत असताना सातत्याने संघ तुम्हाला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे इथून आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. या 12 बॉलमध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा बनवणं फार महत्वाचे असेल. त्या धावा बनवल्या जातील का सारा 11 कल्याण या संघाच्या वतीनं. सध्या तरी सलामीची जोडी भरपूर चांगली कामगिरी करते. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेंद्र आलाय. 3ऱ्या स्पेल मध्ये पहिलाच बॉल वाईट फेकलाय. सन्माननीय मिलिंदजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी सुरेंद्रला रोख रक्कम 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. ते सन्माननीय मिलिंदजी सुर्वे साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून आता सुरेंद्रसाठी पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. न्यू बॅटर रोशन भिंगारे. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला. फटकाला जवाब. गॅप बेतली. चेंडूला पाठवलाय. 4 धावेसळे इथून ठोकला गेलाय चौकार. नक्कीच त्याचबरोबर चिंतामणी यांच्याकडून देखील पारितोषिक आलाय. लागोपाठचे 3 चौकार जर ठोकले
तर त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. अगदी व्यासपीठावरती उपस्थित मिलिंदजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटासाठी 500 रुपये आणि त्याचबरोबर चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खर तर बक्षिसांची लई लूट करण्याची आता संधी निर्माण झाली सर्व खेळाडूंना, परंतु कोणता खेळाडू या बक्षिसांची लई लूट करताना तुम्हाला पाहायला मिळेल देखील पाहावं लागेल. सन्मान्य केतनजी लोटे साहेब यांची देखील उपस्थिती लाभली गेली. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. तुमचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 25 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 धावा, 3 बॉल फेकले गेलेत. हा चेंडू इथून सोडून दिलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केल्या. सन्मान्य केतनजी लोटे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून अगदी नक्कीच अंबरनाथ शहरामध्ये एक नामांकित भव्य दिव्य स्पर्धा नक्कीच अगदी आपल्याला पाहायला मिळत असते. लोटे चषक या स्पर्धेचे अगदी आपण पाहतोय मुख्य आयोजक. खरं तर अंबरनाथचा वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला म्हटलं जातं त्याचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील सन्मान्य आदरणीय केतनजी लोटे साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. पंचांना घोषित केला हा बॉल न असेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. रिव्ह्यू सक्सेसफुल तुम्हाला पाहायला मिळतोय. सारा 11 कल्याण या संघाच्या मार्फत. धावा धावफलकावरती 25 ऑन साइडला फटकाला जवाब. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 रोशनच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. ज्या धावा बनल्या जात नव्हत्या त्या धावा आता बनण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही प्रकारचा टप्पा इथून सापडत नाहीये गोलंदाजाला. इथून धावा मिळायला गेल्यात आणखीन 4. फुलानीचा बॉल. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन ऑन अ फायर. अगदी आता 2 चौकार धावफलकावरती लावल्यात. फलंदाज रोशन. तिसरा चौकार येईल का? 1500 रुपयाचा रोख मानकरी इथून ठरला जाऊ शकतो चौकार हॅट्रिक साठी. हा देखील चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचे टोकले. 3 बॉल वरती 3 चौकार. फलंदाज रोशनची बॅटिंग भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळते. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अनिलजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर चिंतामण या साहेबांच्या माध्यमातून देखील चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलाय 38. 1500 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय. रोशन हा फलंदाज भरपूर चांगली फलंदाजी सध्या करतोय. अजूनही पारितोषिक ऑन आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. शेवटचे 6 बॉल. आकाश तुम्हाला पाहायला मिळते. सामन्याला आता कुठेतरी मजा तुम्हाला पाहायला मिळते. जसं संध्याकाळचं सत्र इथून सुरुवात होते. हवा खेळती राहिली. आता बक्षीस देखील येण्यास सुरुवात झाल्या. त्यामुळे खेळाडू देखील तितकेच प्रोत्साहित तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल. स्लोवर गतीने फेकला. टॅप केला. कॅमेरामॅनला सलामी देत असताना हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 टप्पा घेत 1च धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचलोय 39. 39 या आकड्यावरती. कमालीची फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. हलकेशा हाताने एक धाव कंप्लीट केले गेले. कदाचित स्ट्राइक रोटेट करून रोशनला देण्याचं काम करतोय फलंदाज. करता दोन्ही रोशन आपल्याला पाहायला मिळतील.
हा चेंडू इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतो. इथे घडते काय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. अजूनही तू मॅम आहे आणि इथून कदाचित मी तर म्हणेन 2 धावा धावून झाल्या असत्या, परंतु रोशनचं लक्ष नव्हतं की काय आणि ते चित्र मैदानामध्ये घडलंय. इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. चुकीचं कॉलिंग अगदी आपल्याला पाहायला मिळालं. लाईव्ह स्क्रीनवरती रिप्लाय मध्ये देखील पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं रोशनचं, त्यामुळे धाव इथून एकवटली सकत नाही. धाव फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 40 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. सोडून दिलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. 41 धावा धाव फलकावरती आहेत. चला चिंतामणी जय 11 त्याच्या विरोधात आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण. दोन्ही संघाचे खेळाडू आपण उपस्थित असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. नाणेफेकीसाठी लगेचच आपण यायचं. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण संघ तर त्याच्या विरोधामध्ये चिंतामणी जय 11. या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कर्णधार विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. टॅप केला ऑन साइडला, फटका लाजवाब. रोशन ऑन फायर. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली फलंदाजी या सत्रात करत असताना रोशनच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. संघाची टोटल तब्बल जाऊन पोहोचले 47 धावा. कदाचित आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठणारी धावसंख्या तुम्हाला मैदानामध्ये स्कोर कार्ड बोर्ड वरती पाहायला मिळते. 47 धावा या धाव फलकावरती लावल्यात. इथून आता जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर येणाऱ्या 24 बॉल मध्ये 48 धाव संख्या इथून विजयासाठी बनवावी लागेल. हॅलो, आज आमच्या सूर्यचषकसाठी माननीय श्री लोटे साहेब या ठिकाणी आले, ज्यांनी अंबरनाथचा वर्ल्ड कप अंडरमचा ही जी स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा, म्हणजे मी असं ऐकलं की ही स्पर्धा आशिया खंडामध्ये झाली होती अंडरमची, की एवढे या ठिकाणी पैसे वाटले गेले, या ठिकाणी बक्षिसं वाटली गेली, सुंदर असं आयोजन होतं. आणि एवढे मोठे आयोजक आमच्या या सूर्यचषकला आलेले आहेत. तर मी सूर्यचषकचे आयोजक श्री मिलिंद सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी दादांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सर्वांना टाळ्या वाजवायची विनंती करतो, कारण तुम्ही बघितले असेल अंबालामध्ये भव्य असेल लोटे चषक, सर्वांनीच बघितले असेल. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आला, आमच्या कायम शोभा वाढवली. मी मिलिंद सुर्वे बोलतो, त्यांनी या ठिकाणी सन्मान चिन्ह, तुळशी रोप आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी दादांना विनंती करतो 2 शब्द आमच्या या छोट्याशा चषकाबद्दल बोलावं. थोडेसे 2 शब्द दादा प्लीज. धन्यवाद दादा, तुम्ही आले, खूप खूप आभारी आम्ही तुमचा. चला चिंतामणी जय 11 आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज कल्याण दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या नाणेफेकीसाठी टॉस केला जाईल. या दोन्ही संघांमध्ये नक्कीच अतिथी देव भव असं म्हटलं जातं. प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी नक्कीच उल्लेख केला गेला लोटे चषकाचा. जणू काही अंबरनाथ शहरामध्ये एक अंडरआर्म बॉक्स स्पर्धेचा वर्ल्ड कप अशा या स्पर्धेचा उल्लेख जरूर केला जातो. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय केतनजी लोटे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा निश्चित मान सन्मान केला गेला. महाराष्ट्राची ही खरं तर परंपरा, प्रमुख अतिथींचा मान सन्मान करणं, तो मान सन्मान साहेबांच्या वतीनं केला गेला. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेचच नाणेफेकीचा कौल केला जातो. आई गावदेवी जॉर्ज 11 कल्याण आणि चिंतामणी जय 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या. चला लवकर या, आपण कुठे असाल. 48 धावांचं टार्गेट आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार शेवटचा पुकार असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटची वॉर्निंग आहे.
चिंतामणी जय 11 आणि जॉर्ज कल्याण. चला गेट वरती मेन गेट वरती जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल थोडस गेट समोरून बाजूला व्हायचा. मेन गेट वरती जे खेळाडू उपस्थित आहेत, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मेन गेट वरच्या खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल मेन गेट वरतून थोडस बाजूला व्हायचा. अजित विनंती असेल थोडस दूर व्हायचं. यस थँक्यू. चला दोन्ही संघाचे कर्णधार शेवटची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. चला चिंतामणी जय 11 आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज कल्याण. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या. अगदी मान्यवर देखील तुमच्यासाठी तुमची वाट पाहता. नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या. फटका इथे आपण पाहतोय फसला होता, परंतु कदाचित नशीब बलवत्तर म्हटलं जाऊ शकतं. फलंदाज कोमलच्या माध्यमातून आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल 3 चौकार जर अगदी आपण पाहतोय इथून लगावले तर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अनिलजी सुर्वे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय केतनजी लोटे साहेब यांच्या पवित्र हस्ताने नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. जॉर्ज 11 कल्याण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल. शेवटचा इथून हा बॉल 5वा. जर कदाचित चौकार आला असता तर आणखीन 1500 रुपयांचा कॅश प्राइज कोमलला मिळाला असता, परंतु इथून हरकत नाहीये. भरपूर चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 13. हा बॉल कोणत्याही प्रकारचा टप्पा समजला गेला नाहीये. शेवटचा बॉल डॉट आलाय. एक षटक समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लावल्या गेल्या त्या 13 धावा. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात दमदार केली आहे. कोमलला पूर्णपणे 6 बॉल फेस केले. 13 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. दुसऱ्या बाजूला संस्कार आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे 6 बॉल नॉन स्ट्राईक वरतून पाहत होता. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना सागरनं थोडंसं महागडं षटक हाताळलंय. त्यानंतरची मॅच चिंतामणी जय 11 त्याच्या विरोधात आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज कल्याण. आणि त्यानंतरची शेवटची मॅच R1 स्पोर्ट्स कल्याण आणि त्याच्या विरोधात मुकेश रॉयल. दोन्ही संघाचे खेळाडू आपण नोंद घ्यायचे. लगेचच रिपोर्टिंग करा. R1 स्पोर्ट्स कल्याण आणि त्याच्या विरोधात मुकेश रॉयल. शेवटचा सामना असेल. दुसऱ्या स्पेल मध्ये गणेश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. संस्कार स्ट्राइक इन वरती गोलंदाज गणेश. पहिला बॉल कसा फेस करेल. हलक्याशा त्याने डिफेन्स केला. एक धाव तर कंप्लीट रनआउटची संधी आहे, परंतु एक धाव सहजरित्याने कंप्लीट करत असताना स्ट्राइक रोटेट केल्या. खरं तर जबाबदाऱ्या कोमलच्या खांद्यावरती देण्याचं काम संस्कारच्या माध्यमातून केला. चांगलं क्रिकेट म्हणता येईल, कारण ज्याच्या बॅटमधून धावा बनल्या जातात त्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम सध्या संस्कारने केला. 14 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल वाईड आहे. खराब बॉल फेकला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. आता 15 धावा धाव फलकावरती.
फटका लाजवाब, परंतु इथून अगदी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. लागणारा मोठा धक्का. कोमल बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर बाबू. हा बॉल हलकेशा हाताने खेळून काढला. एक सिंगल एकवटली गेली धावफलकावरती. 16 धावा. आता धावफलक पुढे सरसवेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती अगदी 48 बनवायच्यात. 16 धावा धावफलकावरती जरूर बनल्यात. अजूनही इथून तब्बल 32 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. एक सिंगल धाव या बॉलवरती देखील एकवटली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 17 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. न्यू बॅटर प्रशांत. शेवटचा बॉल. 17 धावा धावफलकावरती. हा देखील चांगला बॉल. इथे देखील चुकीचं कॉलिंग पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरा आता तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज विघ्नेश, बॅटर आकाश. 17 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल. अजूनही 31 ची गरज. पहिलाच बॉल. हा देखील डॉट आहे. कुठेतरी एकतर्फी पकड सध्या मजबूत करून ठेवली आता पूर्णपणे सारा 11 कल्याण या संघाने. हा देखील फटका फसलाय. एक सिंगल तर नक्कीच ऍड केली जाईल धावफलकावरती. धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल आता. 10 मध्ये बनवायच्या त्या तब्बल 30 धावा. समीकरण भरपूर कठीण झालं, परंतु या समीकरणातून एकदा कशा प्रकारे धावा बनवल्या जातील संस्कारच्या माध्यमातून पाहावं लागेल. हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज आणखीन एक होईल बाद. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत आहे. DMT अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुट वरती सिंग आहे, त्यामुळे आता सारा 11 कल्याण हा संघ वर्चस्व गाजवतो या सामन्यामध्ये. सध्या तरी धावफलकावरती 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तब्बल 30 धावसंख्येची गरज. हा देखील डॉट बॉल आणि इथून विकेट प्रस्थापित केली जाते. आणखीन एक स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट. तू चल मैं आया ही परिस्थिती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने धक्के दिले जात आहेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विघ्नेश. हा देखील फलंदाज होईल बाद. विकेट हॅट्रिक पाहायला मिळते गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून. 3 बॉल वरती 3 धक्के. भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना धक्का क्रमांक लागतोय तब्बल 6वा. फलंदाज बाद. डॉट बॉल. भरपूर चांगलं षटक. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धावा या तुम्हाला पाहायला मिळाल्या. धावफलकावरती आता समीकरण पूर्णपणे फसलंय. 6 बॉल
विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. टाळ्या होण्यासारखं नाहीये. गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला विघ्नेशच्या माध्यमातून 6 बॉल त्यानं फेकले, 3 गडी बाद केलेत, फक्त एकच धावा खर्च केल्यात शेवटचे 6 बॉल. गोलंदाज रोशन ज्या फलंदाज करत असताना 3 चौकार ज्याने लगावलेत तोच रोशन आता गोलंदाजी ट्रॅक वरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल चांगल्या पद्धतीनं फेकलाय, स्लोअर गतीनं फेकलं होतं. 5 मध्ये आता 29 बनवायचे आहेत पूर्णपणे. त्यांना माहिती आहे इथून सामना विजयाच्या उंबरट्यावरती, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये. चला आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल जरूर आपण जिंकला होता. त्याचबरोबर ज्या ज्या संघांची प्रवेश फी बाकी असेल त्याने आयोजन कमिटीकडे ती प्रवेश फी संपूर्णपणे सुपूर्द करायची आहे ही विनंती असेल. शेवटचे 3 बॉल 28 ची गरज. षटक क्रमांक 14 देखील संपलाय. आता इथून एकतर्फी विजय पाहायला मिळतोय. भरपूर चांगला खेळ केलाय सारा 11 कल्याण या संघानं. विजय झालेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक DMT या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात, परंतु पराभवाला सामोरं जावं लागतं. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा देखील हार्दिक आभार.